आजच्या ठळक बातम्या. वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात देवीची सिंहासनारूढ पुष्पपूजा. खेड शहरात वाजत गाजत जगदंबा देवीचे आगमन. दापोलीत नवरात्र उत्सवानिमित्त देवींचे आगमन. पांडवा देवी मंदिरात नवरात्र उत्सव, देवीला चांदीचा मुकुट. बोरिवली आडीवाडीचे ग्रामदैवत सातमाई देवी मंदिरात घटस्थापना. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बातमी 1. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे 9 दिवसात 9 रूपात देवीची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात देवीची सिंहासनारूढ पुष्पपूजा आकर्षक फुलांच्या सजावटीने बांधलेली आहे. माहेरवासिनी आणि सुवासिनी मंदिरात श्रीदेवीची ओटी भरतात. खण, नारळ, केळी अशा पद्धतीने देवीला अर्पण करतात. संपूर्ण मंदिराला फुलांचे आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण भक्तिमय वातावरणात हा शारदीय नवरात्र उत्सव 9 दिवस साजरा केला जातो. यावेळी भजन, फुगडी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर आज 22 तारीखपासून आमच्या सातेरी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची प्रथमतः घटस्थापनेने सुरुवात होते. घटस्थापना केल्यानंतर उत्सव मूर्तीची एक पूजा बांधली जाते. अशी जशी महालक्ष्मीच्या देवळात 9 रूपं दाखवली जातात आणि 9 रूपात पूजा बांधली जाते, त्याप्रमाणे आमच्या सातेरी मंदिरात पण 9 रूपं दाखवून 9 देवीची पूजा केली जाते. तर आजच्या दिवशी आज फुलांनी सजवलेली अशी बैठी पूजा सातेरीच्या मंदिरात बांधलेली आहे आणि त्याचप्रमाणे मंदिराला पण विविध फुलांनी सजावट केलेली आहे. तसंच विद्युत रोषणाई पण भरपूर प्रमाणात केली आहे. भाविकांची यासाठी बहुधा गर्दी असते. ओटी भरण्यासाठी तर रांग लागलेली असते. तसंच दुपारी या देवळात महाप्रसाद म्हणून असतो. प्रत्येक भाविक आपल्या प्रसाद देवीला अर्पण करतात आणि त्या प्रत्येक प्रसादाप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवून त्या भाविकाला तो प्रसाद वाटला जातो. बातमी 2. खेड शहरात आणि तालुक्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. चोहीकडे ढोल ताशांच्या गजरात आई जगदंबेचे आगमन झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. संघर्ष मित्र मंडळ भडगावच्या देवीचे लेझिमच्या तालात आगमन झाले. भडगाव उसरेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळाच्या दुर्गामाता आगमनाला बालगोपाळांचा मोठा उत्साह दिसून आला. वाजत गाजत मिरवणूक निघाली. प्रमोद उसरे यांच्या घराच्या प्रांगणात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. बातमी 3. दापोलीत दुर्गा मातेचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दापोली शहर ढोल ताशांच्या गजराने दणाणून गेले. अनेक नागरिक आणि महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या. दापोली शहरात नवरात्र उत्सवाचा मोठा उत्साह असून 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बातमी 4. अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवास परिसरातील निसर्गरम्य समुद्रकिनारी पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले पांडवा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दखणे कोळी बांधव परिवार नवगाव यांनी आवास येथील पांडवा देवीला चांदीचा मुकुट बसवण्यात आला. मोठ्या उत्साहात महिला वर्गाने साडी अर्पण करून ओटी भरून अनेक महिला भाविकांनी मनोभावे पूजा केली. यावेळी पारंपरिक कोळी महिला वर्गाने नृत्य सादर केले. मंदिराचे पुजारी अनिरुद्ध राणे यांनी दखणे परिवारातील कोळी बांधवांना श्रीफळ दिले. हा कोळी बांधवांचा मोठा उत्सव आहे. पांडवा देवी या देवीचं स्थापना हे इतिहास 2 इतिहास आहेत. पहिला एक इतिहास आहे पांडवांनी ही स्थापना केली. दुसरा असा इतिहास आहे की नागोबा साधू जेव्हा
आवाजगावी वास्तव्यास आले आणि तेव्हा आंघोळीला समुद्रावर यायचे, एक वेळ कांबळेश्वरच्या तळ्यावर जायचे. समुद्रात आल्यानंतर त्यांना समुद्रात आंघोळ करताना ही मूर्ती त्यांना हाताला लागली. त्यांनी इथे येऊन तिची स्थापना केली. असा एक इतिहास आहे. असे 2 इतिहास याला आहेत. बातमी 5. ग्रामीण भागातील बोरिवली आडीवाडी या गावातील ग्रामदैवत सातमाई देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. देवीची पूजा करून दागिन्यांची सजवून घटस्थापना करण्यात आली. मातीत सप्तधान्य गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आणि तीळ पेरण्यात आले. हे 7 प्रकारचे धान्य धनसमृद्धी आणि सुपीकतेचे प्रतीक मानले जाते. ग्रामीण भागात अशा पद्धतीने घटस्थापना केली जाते. अजूनही ही परंपरा सांस्कृतिक ठेवा म्हणून लोकांनी जपला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.